एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। 2026चा मानाचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून नुकताच हा सोहळा पुण्यात संपन्न झाला। स्वराज्य फिल्मचे राष्ट्रीय सचिव सूरज सुधाकरराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे। माननीय राज उल्हासराव कोरले यांचा कला प्रवास कला वाणिज्य महाविद्यालय राडेगाव येथून सुरू झाला। अनेक कठीण प्रसंगावर मात करत त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला। नाटिकेत त्यांच्या मुख्य भूमिकेने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात व गावात पोहोचविले आणि प्रेक्षकांची मने जिंकली। त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात आता त्यांच्या कष्टाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे। हा गौरव 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे पार पडला। कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते राज उल्हासराव कोरले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त माननीय मारुती जगताप यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी व्यासपीठावर चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, बाळासाहेब बोराटे, दिग्दर्शक काळूराम ढोबळे, सागर ननावरे तसेच प्रसिद्ध कलाकार सुनील नाना गोडबोले, विजय पाटककर, प्रशांत तपस्वी, भूषण कडू, अनिल नगरकर, मृणाली कुलकर्णी, कुमारी काजल शिंदे, नितीन भवरे, सचिन भवरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माननीय राज उल्हासराव कोरले आपण सतत काम करत असलेल्या कला क्षेत्रात नेहमी चांगली कामगिरी करत असतात आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून समाजाला नेहमी चांगला संदेश देत असतात। या कार्याची दखल घेऊन संस्थेने आपल्याला कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राडेगाव तालुका प्रतिनिधी गणेश काडे। जरा म्युझिक पण वाढवा, थोडीशी म्युझिक वाले टाळ्या सुद्धा वाजू द्या। आर्टिफिशियल टाळे आहेत आपल्याकडे? त्यानंतर राज उल्हासराव कोरले, दत्तात्रय बबनराव सापनर आलेले। चला व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती, नामोल्लेख न घेता आपण एकेकाने पुरस्कार देत चला। एकाने 4